आई झाली का साखरात आहे? आई झाली का साखरात? ओवसायचंय जणू तिला. ओवसलंच की आता. ही काय आहे? ओवसलंय की आता काय म्हातारपणी नटायचं एवढं. मान मर्यादा दिलाय की. हो का म्हातारा झोपलंय म्हणतंय. कसं सांगतंय? आलं का नाही ऐकाय तुम्हाला पण? मग ऐकाय येत असतं. तर हो का झोप चालली मस्तपैकी तात्याची नवीन फिवीन कपडे घालून टणटणाट. तर काय दादा मग काय म्हणते नवीन साल? नवीन सालात पैसे आलं पाहिजे. कुठनं? तरी आलं पाहिजे. कशाला पैसे? अरे प्यायला पैसे आलं पाहिजे मला कुठले तरी. ती म्हणते ती पिऊ नका तुम्हाला आम्ही मटणं चटणं देतो म्हणतात. बर बर. मग प्यायची नाही ना? नाही नाही म्हणतात जणू प्यायची. तर बघा आमचं तात्या खाजवायला लागलं. दाढी पिढी करायची होती की. कवा? आणि मी 100 रुपये दिलेले. गेले गेले बाय. तर बघा बसती जरा वेळ आई संग गप्पा मारतो का. उकणलं बायले. काय साखरात काय असतंय बरं सांगा बरं. हळदी कुंकाचा मान असतो फक्त आहे का नाही? हळदी कुंकाचा. आता तुम्ही म्हणता ना आईनं चुड का नाही घातलं. आईनं तिच्या सवतीला आधी मान द्यावा लागतो या. आणि मग तिनं उद्या घालायचं बघा. ती आज त्या सवतीचा मान झाला का नाही मग तिनं उद्या घालायचं चुड. असं आहे मान पहिलं बघा. परंपरा काय जाऊ द्यायची नाही. ढिल्ली सोडायची नाही. तिचं पहिल्यापासूनच तसलं असतं या. मान द्यायचा सगळं तिथं आधी हळदी कुंकू सगळ्या गोष्टी द्यायच्या आणि मग तिनं ती घालायच्या. मग सांगितलंय की पहिली आई तुझी सवत म्हणले आमची आईच झाली की. तिला पहिला मान असतो. परत प्रत्येक गोष्टीला तिला नारळ ही फोडत असतोय आम्ही. पण आता मी लई दिवस झालं त्याच्यावर लईच नाराज झाली या. का माहिती आहे का? आता काय सांगावं तुम्हाला. जाऊ द्या नाही सांगत. पण पहिलं मी जात होते की नाही नारळ ही फोडत होती हळदी कुंकू लावत होती. पण आता मी तिच्यावर लई रुसली. तिनं पण जरासं थोडंसं डोळं उघडून बघावं असं मला वाटतं. नाही तिथं ती बघती आणि जिथं बघायला पाहिजे तिथं बघत नाही. म्हणून का नाही तिच्यावर मी दुर्लक्षच केलंय. असं आहे. आता काय लय बोलायचं होतं पण जाऊ दे. आता काय तुमच्यासोबत बोलावं. तुम्ही त्या गोष्टी मानता नाही मानता मला माहीत नाही. पण मी मानते. कारण पहिलं जात होती का नाही खरं सांग. परतच जाईना बघा. हां कातड्या पण तिथं त्या एरियात आहे म्हणल्यावर दगड का होईना मांडून माणूस करतंय. पण मी बरंच वर्ष झालं नाही जात. कारण जाऊ द्या बोलण्यासारखं लय आहे पण बोलायचं नाही आपल्याला. जे आहे ते आहे म्हणायचं आणि चालायचं असल्या गोष्टी आहेत. तर चला आता 2-3 हेडव काढलं. कारण मला तिथं सवड गवतच नाही हेडव काढायला. आणि रात्री पाऊस आल्यामुळं का नाही आज गारा थापून आली. लई टेन्शन आलं तर मला. ते मालक ना त्याची माझी लई किरकिर झाली आहे. ते मालक सुद्धा हेडव बघतोय माझं त्याची बायको. ती म्हणून आता आमचं पण सांगायला लागला का काय करावं. जे आहे ते सांगतोय का खोटं थोडी सांगतोय. तर बाया वसू चालल्या गुलारानी कुकानी हळदी कुंकानी भरून म्हणतात पिवळ्यावर सक्रात आली. पिवळी हळद कशी लावते तुम्ही? ती देवाचं आहे. साडी देवाची वस्तार माणसाचा आहे. पण ती पण मिसनीनेच बनवलेलं आहे की. आणि हळदी कुंकू बी मिसनीनेच बनवलेलं आहे की. काय नसतंय का उगा असतंय. ती आली याच्यावर आली त्याच्यावर असं मन आहे. मन असतंय. बानूबाई मस्त पैकी हो का हसायला लागली. तो काय तो हसती बघ की. तो आजारी पडती काय बघ तो. उपयोग आहे. हो आली म्हणते बानू कशी करते हो का. बघती ती का तिच्या मनात मम्मी आज हाय. बानूले भारी अशी करते हो का. आणि हसती दात तिच्या काढून. मनात मम्मी आज हाय. तुम्हाला बघायचं का बानू त्या घरात आहे हो का. हसते मी तर बसली आहे. मनात मम्मी आज घरीच आहे. आज आहे माझ्या अशी मम्मी घरी हाय. बोलायला गोष्टी लय सोप्या आहेत त्या. पण बोलणं का नाही लय अवघड आहे. असं पटकेरनं बोललं तोंडातनं काढलं हातात घेतलं असं नाही.
कारण ज्या गोष्टीसाठी आपण हे करतोय त्या गोष्टी माझं जरा थोडंसं हातभार तुम्ही पण लावा. मी तर कष्ट करतेच, कारण बानूला आपल्या स्वतःच्या पायावर उभा करायचं ही स्वप्न आहे माझं. मला काय बंगला नको, गाडी नको, काही नको, सोनं नाणं सुद्धा नको. मला 4 मणी काळा आहेत ना, बाद झालं. सोनं नाणं लिहून मला मिरवायचं नाही. मला फक्त लेकरू तिच्या स्वतःच्या पायावर उभा करायचं, एवढीच इच्छा आहे. जीवनात का नाही तेवढी तरी इच्छा मी नक्कीच माझी पूर्ण करणार आहे, कारण हीच अपेक्षा आहे माझी. बाया ओस ओस चालले. बानूले भारीचा खेळ चाललाय तिचा. तिला गरम होत होतं इथं, म्हणून मी तिथं टाकलं. आमटी करायची तक तक हात, तक तक हात, तक हात, हक. आमटी करायची आमटी करायची काय कोणी खात नाही पोळ्यावर का, पण आता करावी लागली. करावी तर लागलच. चला मी आमटीचं सामान करते. काय आता रेसिपी जमणार नाही, कारण अंधार आहे घरामध्ये. या घरातला उजेड एवढा पडत नाही. आणि रेसिपीच म्हणलं तर बघू, जेवढ्या सीजन पण झालं आपल्या रेसिप्या टाकत जाऊ. तुम्हाला आवडतात माझ्या हातच्या रेसिप्या तर, आहे की नाही. तर चला, हे आवडला असलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट काय करू नका. कमेंट बॉक्स बंद आहे, फोन करा नक्कीच. तर चला, बाय.